आज मी तुम्हाला चटपटीत मका करून दाखवणार आहे, मसालेदार। त्यासाठी हे मी मके आता बाजारातून आणले, मस्तपैकी ताजे ताजे मके आहेत। आता हे सोलून आपण उकडण्यासाठी एका पातेल्यामध्ये किंवा तुम्ही कुकरमध्ये टाकले तरी चालू शकतं। मी एका भांड्यामध्ये ते उकडण्यासाठी टाकते, ते तुकडे करून। आता हे मी मके सोलून घेतले, त्यापैकी हा बघा, हा एक मका बघा कसा निघाला, याला दाणेच नाहीत ह्या मक्याला। आता मी ह्या तिन्ही मक्यांचे तुकडे करून घेते। आता हे मक्याचे तुकडे उकडून घेतले, मीठ आणि हळद टाकून मी त्यांना उकडले। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेलं जिरं घेतलं थोडंसं, आणि थोडंसं आल्याचा तुकडा घ्यायचा छोटासा, 3-4 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची। आता हे सगळं मिक्सरमध्ये आपण फिरून घेऊया। या सगळ्या वस्तू आपण टाकल्या त्या मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घे। आता मी ह्याच्यामध्ये बटर टाकते, तुम्ही तेल पाहिजे असेल तर तेल पण टाकू शकता, पण मी बटर टाकते। आता बटर टाकलं आहे, आता त्याच्यामध्ये मी थोडंसं कढीपत्ता टाकते, आणि ही जी आपण अशी जाडसर पेस्ट वाटून घेतलेली आहे, थोडासा कढीपत्ता आहे तो थोडासा तेलामध्ये तडतडला की नंतर मग आपण ही पेस्ट टाकणार आहोत जाडसर वाटून घेतलेली। आता मी ह्याच्यामध्ये मसाला टाकते चवीप्रमाणे, तुम्हाला जेवढा कमी तिखट किंवा काय जास्त तिखट लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाला टाकू शकता। आता हा मी मसाला थोडासा परतून घेते। मसाला परतल्यानंतर त्यामध्ये हे मक्याचे तुकडे टाकून घ्यायचे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची। हे सगळे मके टाकून घेतले मी ह्याच्यामध्ये। हे मके आहे ते आपण आता मीठ टाकून घेतलं। आता वरतून थोडंसं आपण लिंबू पिळून घेऊया, म्हणजे मस्तपैकी त्याला आंबट अशी चव येईल, तिखट आंबट। हे आपले मके मी डिशमध्ये काढून घेतले। आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर अशी वरून टाकून घ्यायची।